विधानसभेची जागा ठरल्याशिवाय लोकसभेचं काम करणार नाही, नेत्यांनी सांगितलं तरी कुणीही काम करणार नाही असा इशारा पुरंदरचे माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे बारामतीत जाऊन दिलाय। विधानसभेची जागा ठरल्याशिवाय लोकसभेचं काम करणार नाही असं शिवतारेंनी का म्हटलं असावं बरं? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांना खुलं आव्हान दिलं होतं। तू निवडून कसा येतो तेच बघतो, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी ठरवलं तर एखाद्याला आमदार होऊच देत नाही असं विधान अजित पवारांनी शिवतारेंना उद्देशून केलं होतं। त्याप्रमाणे शिवतारेंना पराभवालाही सामोरं जावं लागलं। या प्रकरणानंतर अजित पवार आणि विजय शिवतारे दोन्ही नेते एकमेकांविरोधात उघडपणे टीका करताना दिसत होते। दरम्यानच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आणि महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं बदलली। विजय शिवतारे हे ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेले, तर अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत जाऊन सामील झाला। त्यामुळे अजित पवार आणि विजय शिवतारे हे एकेकाळचे एकमेकांचे विरोधक महायुतीचे घटक बनले। आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांना काहीही करून बारामतीतून आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा आहे आणि तो निवडून आणण्यासाठी अजितदादांना विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांची गरज लागणार। विजय शिवतारे पुरंदर मतदारसंघातून दोनदा आमदार शिवाय राज्यमंत्री राहिले आहेत। त्याचबरोबर ते शिंदेंसोबत महायुतीत गेल्याने पुरंदरमधील शिवसेनेचं बळ देखील वाढले आहे। अजितदादांनी सांगून पाडलेला उमेदवार म्हणून चर्चेत राहिलेल्या शिवतारेंनी अजितदादांची लोकसभेची गरज ओळखून हा राजकीय डाव खेळल्याचं बोललं जात आहे। कालच शिवतारे आणि शरद पवार यांची एका कार्यक्रमात भेट झाली होती आणि आजच बारामतीत पार पडलेल्या नमो महारोजगार मेळाव्याच्या व्यासपीठावर पवार काका पुतण्यांसोबत शिवतारे देखील होते। आगामी विधानसभा निवडणुकीत पुरंदरची जागा शिवसेनेसाठी कशी सेफ होईल आणि ती झाली तरच आपल्याला उभं राहता येईल ही खुंटी बळकट करून घेण्यासाठीच विजय शिवतारेंनी अजितदादांना हा इशारा दिल्याचं म्हटलं जात आहे। एकूणच काय तर विजय शिवतारेंची अजितदादांना लोकसभेसाठी मदत लागणार म्हटल्यावर शिवतारे देखील अजितदादांना विधानसभेची खात्री द्या मगच लोकसभेचं काम करू असं म्हणून कोंडीत पकडणारच की। पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।